खूप इम्पॉर्टंट ड्रग बद्दल डिस्कस करू. तर ड्रगचं नाव ॲमिओडोरान आणि कुठे यूज केलं तर अरेथमियामध्ये. अरेथमिया म्हणजे काय असते, तुमच्या हार्टची जी इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी ना ते बरोबर काम करत नाही, हृदयाचा वेग वाढतो, त्या कंडिशनमध्ये आपण यूज करतो. आणि असं कधीच होणार नाही तुम्ही हॉस्पिटलमध्ये समजा एखादा अरेथमियाचा पेशंट बघितला आणि त्याच्या फाईलमध्ये ॲमिओडोरान दिसणार नाही, असं शक्यच नाही. म्हणजे आपण हे प्रोफायलॅक्सिस म्हणून जवळपास सगळ्या अरेथमियाच्या ट्रीटमेंटमध्ये प्रोफायलॅक्सिसमध्ये यूज करतो. फक्त एक कंडिशन आहे टॉर्सिडीपॉन्टिस, त्याच्या कंडिशनमध्ये आपण यूज करत नाही. अजून कुठे यूज करतो, ॲट्रियल फिब्रिलेशनमध्ये तुमच्या यूज करतो आपण रिदम कंट्रोलसाठी. अजून कुठे करतो, तुमचे जे रिफ्रॅक्टरी व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया किंवा व्हेंट्रिक्युलर फिब्रेशन आहेत ना, ॲक्यूट इश्चेमियामुळे होणार आहे, तर त्या कंडिशनमध्ये यूज करतो. मोस्टली प्रोफायलॅक्सिसमध्ये सगळ्या अरेथमियाचे यूज करतो. टॉर्सिडीस पॉइंटिस सोडून ॲट्रियल फिब्रिलेशनमध्ये यूज करतो. रिफ्रॅक्टरी व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया आणि फिब्रिलेशन ॲक्यूट इश्चेमिया होणार त्यात यूज करतो. तर लक्षात राहतो ॲमिओडोरान ड्रग क्लास 3 अँटी अरेथमिक ड्रग आहे. आणि दुसरं म्हणजे हे विचारतात की साईड इफेक्ट काय आहेत ह्या ड्रगचे. सगळ्यात महत्त्वाचे साईड इफेक्ट काय आहेत, हे हायपरथायरॉइडिझम पण कॉज करू शकतो, त्यात आयोडीन असते, किंवा हायपरथायरॉइडिझम पण कॉज करू शकतो. T4चं पेरिफेरल कन्व्हर्जन होऊन देत नाही T3 मध्ये, हे एक आहे. दुसरं हे पल्मोनरी फायब्रोसिस करू शकतं, ते तुम्हाला विचारू शकतात. हॅपॅटोटॉक्सिसिटी पण करू शकतं, फोटोसेन्सिटिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे ह्याच्या, आणि कॉर्नियल मायक्रो डिपॉझिशन करतं. हे लक्षात राहू द्या. ॲमिओडोरान मोस्टली तुम्ही जर बघितलं ना पेशंटच्या फाईल जे अरेथमियाचे वगैरे असतात, ॲमिओडोरान देतोच आपण. ॲट्रियल फिब्रिलेशन असेल किंवा प्रोफायलॅक्सिस असेल अरेथमियाचं, लक्षात राहू द्या. इम्पॉर्टंट ड्रग आहे खूप.